नांदगाव खंडेश्वर ते फुबगाव शेलू वाघोडा रस्त्याचं डांबरीकरण करा अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे। डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। या संदर्भात त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली। गेल्या कित्येक वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर ते फुबगाव शेलू वाघोडा हा रस्ता औरंगाबाद ते नागपूर या मार्गाकरता कमी अंतराचा मार्ग म्हणून वापरला जातोय। त्यात भर म्हणजे सध्या समृद्धी महामार्गाचं काम सुरू असून त्यांच्या कामात येणारे सर्व जड वाहनं तसेच लहान वाहनांची या रस्त्यांवरून अतिशय भरधाव वेगाने वर्दळ सुरू असते। त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे। या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वाहन चालकाला कसरत करावी लागते। काही दिवसांपूर्वी खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका 25 वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले। नांदगाव खंडेश्वर फुबगाव ते शेलू वाघोडा या रस्त्याचे पूर्ण खडीकरण होण्याबाबत तरी 2 वर्ष कालावधी होऊन गेला। आपलं समृद्धीचे वाहने तिथून चाललेले आहे, पुरे खड्डे बेकार झालेले आहे, अधोगती ॲक्सिडेंट होऊ राहिलेला आहे आणि मुलांना खूप त्रास होणार आहे तिथं। तरी ताबडतोब रोड करण्यात यावे। किरकोळ अपघातांची ही मालिका सुरूच आहे। तेव्हा फुबगाव शेलू वाघोडा या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार भोसले यांना निवेदन दिलं व 10 किलोमीटर या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं असं निवेदन देऊन मागणी केली आहे। डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। जो मार्ग फुबगाव शेलू वाघोडा जो गेलेला आहे हा मार्ग जो पूर्णतः खराब झालेला आहे। या रस्त्याचं काम समृद्धी महामार्गाने नुसतं काही खड्ड्यांची डागडुगीचं काम चालू केलेलं आहे। सदर आम्हाला त्या खड्ड्यांची डागडुगी न करता पूर्णतः त्या रोडचं पूर्ण नांदगाव खंडेश्वर शेलू फुबगाव शेलू वाघोडापर्यंतचं जे आहे काम हे पूर्ण डांबरीकरण करून द्यावं ही शासनाला आमची विनंती आहे। अन्यथा आम्ही या निवेदनपत्रात सुद्धा एक नमूद केलेलं आहे की आम्ही आंदोलन करू आणि हे नक्की 100% आम्ही आंदोलन करणार आहे। तिन्ही गावा मिळून आंदोलन करणार आहे। यावर शासनाने त्वरित लक्ष द्यावं आणि यावर त्यांनी बांधकामाचं काम त्वरित सुरू करावं, अन्यथा हे अपघात असेच चालू राहतील। यावेळी उमेश चव्हाण, पवन उघडे, महेश ढगे, शेख नईम, रोशन चौधरी, शुभम बोधिले यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वा लाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।